महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के विधायक और शिवसेना नेता संजय गायकवाड़ ने हाल ही में राज्य की आर्थिक स्थिति, ठाकरे बंधुओं की राजनीति और बुल्ढाना एसटी डिपो बसों की दयनीय स्थिति को लेकर महत्वपूर्ण बयान दिए। एक और उन्होंने लाड़की बहन योजना को राज्य के वित्तीय संकट के लिए जिम्मेदार ठहराया, तो दूसरी ओर उद्धव ठाकरे और राज ठाकरे की संभावित एकजुटता पर टिप्पणी करते हुए कहा कि अब बहुत देर हो चुकी है। विधायक संजय गायकवाड़ ने लाड़की बहन योजना को राज्य के आर्थिक संकट की वजह बताते हुए कहा कि इसका असर कर्मचारियों के वेतन और विकास कार्यों पर पड़ा है। उन्होंने कहा कि यह गलती जुलाई अगस्त तक सुधर सकती है। साथ ही उन्होंने ठाकरे बंधुओं की विलंबित एकता पर तंज कसते हुए कहा कि अगर उद्धव और राज ठाकरे 10 से 15 साल पहले एकजुट होते तो महाराष्ट्र की तस्वीर कुछ और ही होती। इस बीच गायकवाड़ के प्रयासों से बुल्ढाना एसटी डिपो को 5 नई बसें मिली है। उन्होंने कुल 460 बसों की मांग की थी। नागरिकों ने नई बसों के आगमन पर संतोष जताया। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एसटी बसेसची व्यवस्था अतिशय खराब झाली होती। अनेक वर्षापासूनच्या जुन्या असलेल्या ह्या गाड्या पॅसेंजरला नेताना अनेक वेळेस बंद पडायच्या, पॅसेंजरला त्याचा त्रास व्हायचा आणि म्हणून मागच्या काळात मी लक्ष वेधून जवळपास 460 गाड्यांची मागणी जिल्ह्याकरता केली होती। पण दुर्दैवाने कोरोना लागला आणि संपूर्ण बजेट कोलमडलं। त्याच्यामुळे आता नव्याने आमचे मंत्री प्रतापराव सरनाईक साहेबांना मी जवळपास 50 ते 60 गाड्यांची मागणी या बुलढाणा जिल्ह्याच्या डिपोकरता केली, कारण हे जिल्ह्याचं स्थान आहे आणि याच ठिकाणून सगळेच प्रवासी हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जातात, नव्हे महाराष्ट्रभर जातात। आणि मग आज 5 गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळाल्या। परंपरागत सिटिंग अरेंजमेंट याच्यामध्ये नाही आहे, नवीन पद्धतीची अरेंजमेंट आहे। त्याला सिटिंगला जे सीट आहेत त्याला पुश करता येते, म्हणजे आराम पण करता येते। त्याला सगळ्या सीटजवळ चार्जिंग मोबाईल चार्जर पण याच्यामध्ये बसवलेलं आहे आणि लवकरच पुढच्या टप्प्याच्या गाड्या येणार आहेत। त्याच्यामध्ये प्रवाशांसाठी टीव्हीची सुद्धा व्यवस्था राहणार आहे, ज्याच्यामध्ये बाहेरच्या जगात काय चाललंय, बातम्या वगैरे, पिक्चर हे देखील सगळ्यांना पाहता येणार आहे। आणि म्हणून आता या 5 गाड्या आल्यामुळे थोडाफार दिलासा प्रवाशांना या ठिकाणी मिळालेला आहे। पण लवकरच कमीत कमी 50 गाड्या आपल्याला मिळतील अशा प्रकारचे मी प्रयत्न करणार आहे।